नमस्कार सर्वांना. आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर हे आहे माझे भाचे ओवी आणि आर्नव आणि माऊला. तर तुम्ही सगळे ओळखतातच. तर ते आलेले होते, रविवारी सुट्टी होती त्यांना, त्याच्यामुळे मग आले होते भेटायला ते शनिवार रविवार. तर त्यांचे चालले होत्या मस्ती गप्पा गोष्टी. आर्नव त्या दोघींना शिकवत होते आणि ताई आणि आई गप्पा मारत होत्या. तर ते चाललं होतं त्यांचं मस्ती. मस्ती खूप करतात हे तिघं. जर भेटले ना तर घराचं असं वाटतं हे घर नाही आहे का काही, म्हणजे आपण घरात आलो आहे का नाही असं वाटतं. इतका पसारा करतात तिघं मिळून. तर बसवलं होतं एका ठिकाणी शांत तिघांना. आणि ताईंना पण विचारत होते मी कसं काय नाशिकचं वातावरण, काय म्हणतात, काय चाललं आहे तुमचं सगळं. रात्री उशिरा आले होते त्याच्यामुळे बोलणं चालणं झालं नाही. तर अशा प्रकारे चालू होत्या आमच्या गप्पा गोष्टी. आणि या तिघांना बसवलं होतं एका ठिकाणी. हे कधीच टिकत नाहीत, नुसता पसारा करतात. इकडून झालं का तिकडून, तिकडून झालं का इकडून. एक जण पाहिजेच असतं त्यांना सांभाळायला. तर आई तेच सांगत होत्या, कंटाळून जातं यांना, एक माणूस पाहिजेच असतं म्हणे सांभाळण्यासाठी. तर बघा, आज भरपूर कामही होतं. पाहुणे आलेले होते, आत्या ताई सगळे आलेले होत्या. पुरणपोळीचा बेत केलेला होता आज. तर सगळा स्वयंपाक झालेला होता, फक्त पुरणपोळ्या बनवायच्या बाकी होत्या. म्हणून बसले होते आरामशीर सगळे मिळून. आणि आत्या गेल्या होत्या आजींकडे. जागा कच्चं दूध आहे ते खीरूस बनवते मी आता बघ. हा, खिरूस बनवताय का? देऊन गेला तो आपला दूधवाला, बनवते मग खीरूस आता. मस्त कुरड्या बनवल्या, पापड बनवले. नंदबाई आले ना नंदबाई आले ना, मग पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय आज. त्यामुळे पुरणपोळी बनवा. आई आता भात केलाय, बनवताय. सार केलाय, आता पुरणपोळ्या करायच्या बाकी आहेत. हा ना? सगळं झालंय, फक्त पुरणपोळ्या बाकी राहिला आता बस. खरवस बनवता आहे मस्त. आम्हाला आहे ना का जास्त गोड लागतं बरं का. अजून पाटोळ्या पाळ्याच्या बाकी आहेत. वडे दोन प्रकारचे दूध घेतले. दोन प्रकारचे दूध घेतले, एक याचे पाटोड्यांचे आणि एक खरवस. दोन्ही चांगले लागतात. हा, दोन्ही चांगले आहेत. सगळ्यांना आवडतं आमच्या घरामध्ये. मग जास्तच घेतला आम्ही, 2 लिटर घेतले हा ना. हा, 2 लिटर घेतलंय. आता एक केलंय, एक करू उद्या, कारण आवडतं ना आपल्याला म्हणून करावं लागतं ते. चला, मी आवरून घेते, मग भेटते. आज लय काम आहे, दळण पण करायचे अजून. मग खरवड झाली का तुम्हाला दाखवतो आम्ही. हा, आम्ही बसलो होतो दळण करायला आता. आणि आई त्यांना सगळ्यांना त्या रूममध्ये जायला सांगत होत्या, कारण ते पसारा करतात म्हणून. चालले होते त्या रूममध्ये खेळण्यासाठी. आणि आम्हाला एका हप्त्यामध्ये 25 ते 30 किलो गहू लागून जातात, कारण मेस असल्यामुळे जास्त. त्याच्यामुळे आम्ही हप्त्याचं दर रविवारी हप्त्याचं दळण करून ठेवतो, म्हणजे हप्ताभर टेन्शन नसतं. आणि गहूही खूप छान होते, शेतकऱ्याकडूनच गहू घेतो आम्ही. ते एकदम व्यवस्थित पॅक वगैरे करून देतात. वर्षभराचे गहू घेतो आम्ही. आम्हाला 6-7 पोते लागून जातात वर्षभरात. तर ताई पण आल्या होत्या, आत्या आल्या होत्या. चला म्हटलं त्यांच्याकडून पण थोडीशी मदत करून घ्यावी, त्यांनाही थोडंसं कामाला लावावं म्हटलं. म्हणजे पटकन होतं ना आवरून, पोरं असल्यामुळं कामही सुचत नाही. म्हटलं चला करून घेऊ, एक एक काम मोडून घेऊ. भूकही खूप लागलेली होती, जेवणही करायचं होतं. जेवण रेडी होतं, पण म्हटलं आधी काम करून घेऊ, जेवण केल्यावर सुचत नाही. तर ते असे पिशवीमध्ये गोणीमध्ये ना औषध टाकून देतात, म्हणजे किडे वगैरे लागत नाहीत. वर्षभर एकदम छान गहू राहतात. त्यांच्याकडेच ठेवतो आम्ही गहू, फक्त लागल तशी 1-1, 2-2 पोते घेऊन येत असतो आम्ही. ताई चाळून चाळून देत होत्या आणि आम्ही दोघीजणी निसत होतो ना. आमच्याकडे काटा पण आहे, काट्यावरच आम्ही मोजून गहू देत असतो. म्हणजे गिरणीवाले काय करतात, काढून घेतात पीठ, मग आणल्यानंतरही आम्ही मोजून घेतो. मोठ्या गिरणीवर दळायला देतो आम्ही गावामध्ये. पहिले किराणा दुकान होतं, त्याच्यामुळे तो काटा आमच्याकडे आहे. तर आता बसतो आम्ही दळण निसायला. पण आम्ही त्यांच्याकडून गहू निसून घेतोय, काम करून घेतोय बिचारीकडून. अगं निशा, आमच्याकडे एक मन आहे खानदेशकडे बरं का. आली पाहुणी भेटाले, लावा समोर वाटाले बरं का.
असे आमनाकडे हे झालं हा पाहुणे मुली ना तिला सांभाळ वाटायला लाव येतो गैर नाही आता पाटा नाही आता मिक्सर हा तेच ना मग आता पाटा नाही ना मिक्सर आहे म्हणून मग दयन मयन करायला लावा ना. कपाट आत्या पण आल्या होत्या, त्यांनाही आम्ही दळण दळायला बसवलेलं होतं, दळण निसायला. त्या गेल्या होत्या आजीकडे आजीला भेटण्यासाठी. तर आल्या होत्या, त्यांना म्हटलं चला थोडीशी मदत करा. ताईंनी साडी नेसली आहे, टाइमपास साडी नेसली आहे ब्लाऊजसाठी. ब्लाऊज आणलेलं होतं ना. कसं वाटतंय कमेंट करून सांगा, कशा दिसताय ताई. दळण वगैरे सगळं झालेलं होतं निसून, आणि दळायला पण दिलेलं होतं, आणि आम्ही बसलो होतो सगळेजण जेवायला. आहोंची खूप कमी जाणवत होती, पण त्यांना आज कामाला बोलवलेलं होतं, त्याच्यामुळे ते कामाला गेलेले होते. मस्त असा बेत केलेला होता, पुरणपोळी, सार, भात, खरवस, कुरडया, पापड, भरपूर असं मस्त जेवण झालं. आणि तेवढ्यात भांड्यावाला आलेला होता, केसांवर भांडे देत होतो, तर ते बघत होतं आम्ही काय काय होतं ते. आणि वरती ह्या ताई राहतात, आम्ही खालून असं वरती बोलत असतो. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग, सबस्क्राईब करा. बाय बाय.